हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी शेख अब्दुल गनी. स्वागत आहे माझ्या एजेस करिअर अकॅडमी या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती. आज अत्यंत महत्त्वाची माहिती तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो, की नेमकं तुम्ही जर थंबनेल पाहिलंच असेल की आता सध्या जे अर्थसंकल्पीय अधिवेशन जे कालपासून सुरुवात झालेलं आहे त्या संदर्भामध्ये आपल्या शिक्षक भरतीला अनुसरून काही गोष्टी पॉझिटिव्ह निगेटिव्ह या अर्थानं आपल्याला काय घ्यावं लागणार आहे. अधिवेशना काळात काही आंदोलन होणार आहेत शिक्षक भरतीला घेऊन विविध संघटनाच्या माध्यमातून. त्या संदर्भात मी माझं मत मांडणार आहे मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि खूप महत्त्वाची माहिती आहे मित्रांनो, की नेमकं आंदोलनाचं रूपरेषा आणि बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या या माहिती मी देण्याचा प्रयत्न करणार आहे, जे स्वतः अनुभवातनं किंवा इतर गोष्टीतनं. ठीक आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कोणी नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा. अशीच तुम्हाला ऑथेंटिक माहिती मी देण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे मित्रांनो, आज आपला विषय महत्त्वाचा आहे, की मी माझ्या मूळ मुद्द्याला सुरुवात करतो. विषय अत्यंत महत्त्वाचा असा आहे की मित्रांनो, अधिवेशन काळामध्ये एक सामान्य अभियुक्तधारक किंवा विद्यार्थी काय करायला पाहिजे आणि संघटनांनी काय करायला पाहिजे, हे माझं मत आहे. आणि शेवटी ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेतच, की याच्यामध्ये पहा मित्रांनो, अधिवेशन कुठे करायचं हा एक मोठा प्रश्न आहे आपल्याला, की अधिवेशन कुठं झालं तर आपण यशस्वी होऊ शकतो. आता मागील जे अधिवेशन तुम्हाला सांगतो आहे, नागपूरला आम्ही अधिवेशन काळामध्ये आंदोलन केलेलं होतं. त्याचा फायदा खूप झालेला आहे. स्वतः विरोधी पक्षनेते वडेट्टीवार साहेबांना आम्ही भेटलो, तेव्हा सकाळी 6 वाजता घरी गेलो. आमचे जिल्हा परिषद वाचवा कृती समितीचे जे अध्यक्ष आहेत शुभम तिखट सर यांच्या माध्यमातून. तर मित्रांनो भेटल्याच्या नंतर डायरेक्ट लक्षवेधी विधानसभेत मांडली गेली. विचार करा, त्यामुळे आपल्याला रिक्त पदांचा तपशील माहीत झालेला आहे. ते आपले मित्र आहेत. अशा खूप गोष्टी आहेत मित्रांनो, की काय फायदे काय नुकसान कसे आहेत ते मी तुम्हाला सांगतो. सर्वप्रथम मित्रांनो, जर माझं मत स्पष्ट आहे की अधिवेशन काळातच जिथे अधिवेशन आहे तिथं आंदोलन करणं उचित राहील. त्याचे फायदे काय आहेत ते तुम्हाला मी कळवतो, असं म्हणजे सांगणार आहे मित्रांनो. पहिला मुद्दा आहे, पहा, आपण सर्वप्रथम आपण लक्षवेधी जो असतो मुद्दा, जेव्हा विरोधी पक्ष नेते किंवा एखादा आमदार लक्षवेधी मांडत असते, विरोधी पक्षाकडनं जेव्हा लक्षवेधी मांडल्या जाते, तेव्हा सर्व गोष्टी बाजूला ठेवून मूळ म्हणजे सर्व गोष्टी जसं भरती म्हणजे आंदोलनातले अधिवेशनातले इतर सर्व मुद्दे बाजूला ठेवून त्या एकाच मुद्द्यावर लक्ष वेधून किंवा त्या मुद्द्यावर चर्चेला तो विषय घेतला जातो. त्याला आपण म्हणतो लक्षवेधी. हे आपण पॉलिटिकल सायन्समध्ये शिकतोच. हे करत असताना मित्रांनो, जर लक्षवेधी मांडण्यात आली तर त्या जर शिक्षक भरती जर मुद्दा आपण तिथं मांडला लावला तर सरकारला उत्तर देणं बंधनकारक असते. आणि संबंधित खात्याचे मंत्री जे असतात, जे ग्रामविकास मंत्री असतील, शिक्षण मंत्री असतील, ते उत्तर देतात किंवा शिक्षण राज्यमंत्री असतील. ठीक आहे. तर मागच्या वेळेस ग्रामविकास मंत्री साहेबांनी वडेट्टीवार साहेबांना उत्तर दिलेलं आहे मित्रांनो. तेव्हाच आपल्याला तो मुद्दा रिक्त पदांचा तपशील कळायला आला आहे. ही पूर्ण मेहनत आम्ही नागपूर आंदोलनामध्ये स्वतः वडेट्टीवार साहेबांना सकाळी 6 वाजता भेटून गेलेली होती. तुम्हाला माहीत नसेल तर माझे जुने व्हिडिओ पाहून घ्या लाईव्हमधले, तुम्हाला तिथे कळून जाईल. शुभम तिखट स्वतः येऊन तिथे गाईड केलेले होते. त्यांनी मुख्यमंत्र्यांपर्यंत आपला मुद्दा नेलेला होता मित्रांनो. म्हणजे सर्वात महत्त्वाचं काय, आपण स्थानिक म्हणजे मंत्र्यांना घेऊन विरोधी पक्षांना घेऊन आपण लक्षवेधी मांडायला लावू शकतो. म्हणजे विरोधी पक्ष नेते किंवा इतर जे असतात ते लक्षवेधी मांडतात. सर्वात महत्त्वाचा मुद्दा लक्षवेधी. अधिवेशन काळामध्ये सर्व मंत्री एकत्र येतात, सर्व मंत्री एकत्र भेटतात, सर्व सचिव अपर सचिव एकत्र भेटतात. त्यातल्या त्यात जे स्थानिक आमदार आहेत सर्व आमदार एकत्र भेटतात. म्हणजे सर्व आमदार एकत्र भेटल्यामुळे काय होतं माहिती आहे का, आपला मुद्दा प्रत्येक आमदारापर्यंत पोहोचता येतो. कळालं तुम्हाला? म्हणजे मी तुम्हाला हे महत्त्वाचा मुद्दा सांगतो आहे की सर्व आमदार एकत्र भेटतात. म्हणजे आपल्याला कोणाचे कसं आहे, प्रत्येकच 288 जे आमदार आहेत विधानसभेचे आणि 78 विधान परिषदेचे जे आमदार आहेत, हे सर्व आमदार आपले एकत्र भेटतात. विचार करा. आणि जेवढे आपले जे अभियोगाधारक आहेत तिथे कोणाच्या ना कोणाच्या ओळखीचे स्थानिक आमदार असतातच. प्रत्येकच 288 आमदार हे कोणाच्या ओळखीचे नसतात, स्थानिक लोकांचे ओळखीचे असतात. त्यामुळं आपला मुद्दा त्या आमदारांपर्यंत पोहोचून तो मुद्दा विधानसभेत कसं मांडता येईल ते आपल्याला फायदा होतो. आणि ते सर्व आमदार ही भेटीसाठी आंदोलनस्थळी येत असतात. त्यामुळे त्याचा आपल्याला फायदा होतो मित्रांनो. आणि ते मुद्दे मांडत असतात. मागच्या वेळेस किती आमदार आमच्या आंदोलनस्थळी येऊन भेट दिलेली होती, तुम्ही बघितलं झालं लाईव्हमध्ये. प्रवीण स्वामी असतील, इतर सर्व आमदार, मनोज कांदे साहेब असतील, सर्व खूप आमदार आहेत, मी नाव घेणार नाही, पण महत्त्वाचे मी तुम्हाला सांगतो. आणि दुसरं काय मित्रांनो, आंदोलनस्थळी जर अधिवेशन काळाच्या ठिकाणी जर अधिवेशनाच्या काळात जर असेल काही गोष्टी लक्षवेधी मांडण्यासाठी, तर ते शासनाचं लक्ष त्याच्याकडून जातो. दुसरा मुद्दा, आंदोलन जिथे अधिवेशनाच्या ठिकाणी केलं तर शासनापर्यंत आपला मुद्दा पोहोचतो आणि निर्णय प्रक्रियेला वेग येतो. हे महत्त्वाचाच मुद्दा आहे. दुसरा मुद्दा आहे, प्रश्न सभागृहात मांडला जाऊ शकतो. प्रश्न कसा सभागृहात मांडला जाऊ शकतो म्हणजे आपल्या आमदाराकडे आपण जायचं, विरोधी पक्ष नेते एकत्र भेटतात, आपल्याला सर्व आमदार एकत्र भेटतात. म्हणजे आपलं एक टीम बनवून त्या आमदारांपर्यंत आपण पोहोचवू शकतो. किंवा ते आंदोलनस्थळी जेव्हा भेट देतात तेव्हा आपले निवेदन, आपल्या मागण्या त्यांना पटवून देऊ शकतो.
हे एक आपल्याला त्याचा फायदा होईल. त्यानंतर ते सर्व करत असताना जेव्हा लक्षवेधी मांडला जाते किंवा इतर सर्व सभागृहात एखादा आमदार प्रश्न उपस्थित करतो, त्याला शासन उत्तर देणं बंधनकारक असते, हे लक्षात असू द्या. त्याच्यानंतर त्वरित निर्णय होऊ शकतो. कसं त्वरित निर्णय होऊ शकेल? कारण का सर्व गोष्टी घडामोडी प्रक्रिया फास्ट होत असते मित्रांनो. अधिवेशन ठिकाणामध्ये तुम्ही जर गेले नसेल तुम्हाला माहीतच होईल, जिथं आंदोलनस्थळी असतात ना, सर्व लोक येतात आणि ते भेटी होतात आणि जो काही जी आर आहे, जी आरमध्ये पण बदल होऊ शकतो आणि आज व्यवस्थित पद्धतीतून आपण त्यांना मागणी केलेली असेल, म्हणजे मांडणी, आमदारांसमोर आपली मागणी आणि मंत्र्यांसमोर व्यवस्थित जर आपला मुद्दा नेला तर त्या गोष्टी त्वरित निर्णय होऊ शकतो मित्रांनो. आणि ही शेवटची संधी आहे. पुढच्या अधिवेशनापर्यंत आपल्याकडून वाट पाहण्यासाठी वेळ नाही आहे मित्रांनो. मला क्लिअर करतो, कारण पुढील अधिवेशन कधी होईल काही माहिती नाही आहे. मागचं अधिवेशन हिवाळी हे डिसेंबरमध्ये झालेलं होतं. येणाऱ्या डिसेंबरपर्यंत खूप गोष्टी आपल्या शिक्षक भरतीत बदल झालेले दिसतील तुम्हाला. त्यामुळं राऊंड लागू शकतात, काही होऊ शकते. तोपर्यंत अजून वेळ नाही आहे मित्रांनो. तब्बल 1 वर्षाची जवळपास 10 महिन्याचा वेळ आहे. 10 महिन्यात खूप काही घडामोडी होतात. त्यामुळं आत्ता ही शेवटची संधी आहे. ही अधिवेशनात आपले मुद्दे 50 प्रेफरन्स प्राधान्यक्रम रद्द आहे तो मुद्दा असेल, इतर सर्व मुद्दे असतील समजा, ठीक आहे, ते सर्व मुद्दे रद्द करून घेण्याचा. नंतर रडत बसण्यात पश्चाताप करण्यात काही अर्थ नाही. त्यामुळं ह्या गोष्टी आपण जाणून घेणं गरजेचं आहे. आणि फाईल लवकर क्लिअर पण होतात. कारण का डायरेक्ट मंत्र्यांचे आदेश असतात अधिकाऱ्यांना की तुम्ही याच्यावर निर्णय घ्या, त्वरित निर्णय घेतला जातो आणि जी आर पण निघू शकतात. खूप काही गोष्टी होतात मित्रांनो, समजून जावं ना. जर त्यांनी तर विधानसभेत आदेश दिलं, म्हणजे डिक्लेअर केले की मला हे करायचं, तर 100% त्याच्यावर आदेश निघतोच. हे तुम्हाला सांगायचं. अतिशय महत्त्वाचं म्हणजे सर्वात मोठा आहे मीडिया कव्हरेज. विचार करा मित्रांनो, अधिवेशन ठिकाणी खूप मीडिया असते. तुम्ही नागपूरच्या मीडिया कव्हर तुम्ही बघून घेतले असेल. आम्ही आंदोलनाच्या ठिकाणी फ्रंट पेजला लोकमतनं बातमी दिलेली होती. सेकंड पेजला लोकमत सकाळ पेपरनं डायरेक्ट फोटो सकट ती टाकली होती. तुमच्या कम्युनिटी पोस्टवर जाऊन बघू शकता. यूट्यूबवर व्हिडिओ बघून घ्या तुम्हाला माहिती भेटून जाईल माझ्या जुने. त्याच्यामध्ये एवढं मीडिया कव्हर केलं होतं. TV9 सारख्या इतिशय लोकल बातम्या असतील, डिबेट असतील, खूप मीडिया कव्हरनं केलं होतं. खूप मीडियानं कव्हर केलं होतं मित्रांनो. म्हणजे सर्वात मोठे प्रभाव कशावर पडते माहिती आहे? मीडियामध्ये जर लाईव्ह टेलिकास्ट चालत असेल ना, तर ते सर्व टेलिकास्ट हे मंत्री पाहत असतात किंवा अधिकारी पाहत असतात. ते एक दबाव निर्माण होतो. आणि 4th पिलर आपण ज्याला म्हणतो ना, की मीडिया डेमोक्रेसीचं, ते खूप महत्त्वाचं आहे. आणि मीडिया आपल्याला एकदम इझिली अवेलेबल होऊन जाते, कारण का सर्व लोकलपासून ते मोठे नॅशनल मीडिया ही अधिवेशन काळामध्ये उपस्थित असते मित्रांनो. त्याचा एक आपल्याला सर्वात मोठा फायदा घेता येईल. आणि त्याच्यामध्ये काय होतं माहिती आहे का, सर्व मीडिया उपस्थित होतात. त्याच्यानंतर आंदोलनस्थळी मोठी प्रसिद्धी मिळते आणि आपल्याला एक बोलण्याची संधी मिळते मित्रांनो, ठीक आहे. आणि राजकीय दबाव पण निर्माण होतात. हे सर्व पाहत असताना विरोधी पक्षानेत्याकडे जे विरोधी नेते असतात, विरोधी आमदार असतात, त्यांना ही आयतं खोलीत भेटते आणि ते शासनावर प्रत्येक वेळेस दबाव करण्याचा प्रयत्न करत असतात. विद्यार्थी आंदोलन करत आहेत, तुम्ही काय करता आहात, त्यांच्यावर निर्णय घ्या, भरती करा, जागे काढा, आणि जिल्हा परिषदच्या शाळा बंद होत आहेत त्याच्यावर काय निर्णय घ्या. असे खूप आमदार जे आहेत असे प्रश्न मांडून विधानसभेत पूर्ण विधानसभा किंवा विधान परिषद हे भांबावून सोडतात मित्रांनो. अशा पद्धतीनं मला एक सांगायचं आहे की ह्या सर्व गोष्टी आपण जर अधिवेशनच्या काळात जर आपण अधिवेशन जिथे आहे तिथे ठेवलं तर त्याचा आपल्याला असा पद्धतीनं फायदा होईल. आणि दुसरं कसं आहे, आंदोलनाचा प्रभाव जास्त होईल मित्रांनो. कसं? कारण का सर्व जे आमदार आहेत, सर्व विरोधी पक्षनेते आहेत मॅक्सिमम, आणि विविध संघटना आहेत, विविध मोठमोठे सामाजिक कार्यकर्ते आहेत, हे आंदोलनस्थळी भेट देत असतात, आपले मुद्दे शोधत असतात. तेव्हा ते जेव्हा सर्व आंदोलन जेव्हा एका लाईनीनं असतात ना, सर्व संघटनेचे, विविध संघटनांचे, विविध मागण्यांसाठी, तेव्हा हे सर्व लोक जेव्हा भेट देतात तेव्हा आपला मुद्दा त्यांच्यावर पोहोचतो. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे आपला एक मुद्दा तिथे मांडू शकतो, विविध बाईट देऊ शकतो. तुम्ही बाईट बघा, जुने नागपूर आंदोलनाचे मुद्दे पहा, तुम्ही व्हिडिओ पहा, तुम्हाला लक्षात येऊन जाईल. खूप आमदारांनी भेटी दिल्या. शिक्षक भरतीचे आमदार असतील, शिक्षक आमदार असतील, पदवीधर आमदार असतील, विधानसभेचे आमदार असतील, विधान परिषदेचे आमदार असतील, मंत्री असतील, सर्वांनी भेट दिलेली आहे मित्रांनो. आणि ह्याच्या सर्वात मोठा मुद्दा काय माहिती आहे का मित्रांनो, त्याच्या शेवटचं सांगतो, ते आहे डेलिगेशन. आता डेलिगेशन काय असतं माहिती आहे का, 4-5 मुलांचा एक संघटनेच्या 4-5 लोकांना, कोर टीम ज्याला आपण म्हणतो, एक 4-5 लोक एकत्र म्हणजे एक टीम बनवली जाते आणि मंत्रीस्तरावरनं तिथले जे पोलीस प्रशासन आहे हे आंदोलन लवकरात लवकर संपावं, त्यांची ती मानसिकता असते. त्यांना त्यावरून ऑर्डर्स असतात आणि हे सर्व करत असताना ते एक डेलिगेशन बनवतात, एक 5 लोकांचं, ते 4 लोकांचं. ते डेलिगेशन डायरेक्ट मंत्र्यांशी भेट घालून देतात आपली. हे सर्वात मोठा प्लस पॉईंट आहे आंदोलनातला. विचार करा, म्हणजे आपण आंदोलन करत असताना डायरेक्ट आपल्याला मंत्र्यांना भेटण्याची संधी प्राप्त होते.
डायरेक्ट आपण मंत्र्यांना भेटू शकतो, आपले मुद्दे मांडू शकतो. ठीक आहे, की अधिकाऱ्यांना डिबेट असते. तुम्ही बघून घेतलं, पहिल्याच दिवशी आम्ही माननीय शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेबांशी तब्बल अर्धा तास चर्चा केली. ठीक आहे, नंतर पंकज भोर साहेबांशी भेटलो, आपण वडेट्टीवार साहेबांशी भेटलो, खूप आमदारांशी भेटलो. पहिल्यांदा आपलं होतं पहिल्याच दिवशी डायरेक्ट आम्ही विधानभवनावर आंदोलनाला माननीय संदीप कांबळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली. ठीक आहे, हे सर्व करत असताना डायरेक्ट आपण मंत्र्यांना भेटलो. म्हणजे हे कुठंतरी एक प्लस पॉईंट आहे. डेलिगेशन आपण डायरेक्ट विधानभवनामध्ये एक डेलिगेशन शिक्षण मंत्र्यापर्यंत किंवा संबंधित मंत्र्यांपर्यंत पंकज भोर साहेबांना पण भेटलो आम्ही. तेव्हा एक प्लस पॉईंट असतो मित्रांनो, की आपण तिथपर्यंत पोहोचू शकतो, आपण त्यांच्यापर्यंत जाऊ शकतो, आपला मुद्दा थेट त्यांच्यापर्यंत आर्ग्यू करू शकतो, त्यांच्यासमोर आपण मांडू शकतो. ठीक आहे, आणि इथं संबंधित खात्याचे अवर सचिव, उपसचिव सर्व लोक असतात आणि ते उत्तर देण्यासाठी. आणि तिथं जर आपल्याकडं जर वक्तृत्वशैली, आपल्याकडं जर मुद्दे व्यवस्थित, आपली जर मागणी व्यवस्थित नियमानुसार असेल तर आपण त्यांना तिथं विचारू शकतो. ही सर्वात मोठी ताकद आहे. आणि ह्याच्यामुळे काय होतं माहिती का, प्रशासकीय गती वाढते. विचार करा, मागच्या वेळेस आम्ही आंदोलन केलो, साहेबांनी आम्हाला सांगितलं की 8 दिवसामध्ये आम्ही पोर्टल सुरू करू. पोर्टल 8 दिवसात त्यांनी रन करून दाखवलं, म्हणजे सुरू झालं, रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू झाली. त्यांनी पहिल्या दिवशी आम्हाला सांगितलं की येणाऱ्या 8 दिवसामध्ये अधिवेशन काळामध्येच आम्ही चालू करू. अधिवेशन संपल्या समथिंग, म्हणजे बघा आज आंदोलन संपले, उद्या दुसऱ्या दिवशी आंदोलन रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे. विचार करा, ह्या काही गोष्टी आहेत, ह्या टेक्निकल आहेत. ह्या टेक्निकल सर्व गोष्टी करत असताना आपण ह्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. आणि ह्याच्यावर लक्ष देत असताना मित्रांनो हे खूप गरजेचं आहे. आता हे मी का सांगतोय याचं कारण वेगळं आहे. कसं आहे पहा, म्हणजे प्रॉपर जर मागणी आपण शासनापर्यंत मांडली तरच काहीतरी त्या गोष्टीला गती येत असते. मार लागलेला गुडघ्याला मलम लावतो डोक्याला, ह्याचं अर्थ होत नाही. समजून जावा तुम्ही. मला हे सांगायचं, मागण्या आपल्या कोणकोणत्या आहेत ह्या महत्त्वाच्या आहेत. त्या मागण्या आपल्या सध्या घडी कोणती आहे, 50 प्रेफरन्स प्राधान्यक्रम रद्द होणं, किंवा जे 1.1 पद आहे ते लागू झालेलं आहे, त्याच्यानंतर जे रिक्त पदांचा तपशील आहे ते लवकर भरती होणं, त्या सर्व जागा भरणे आणि पूर्ण क्षमतेने जागा भरणं, आदिवासी असेल, समाज कल्याण असेल, इतर सर्व जागा असतील. ह्या सर्व जागा जास्तीत जास्त पोर्टलवर कसे येतील, जास्तीत जास्त अभियोजक कसे लागतील, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. फक्त आंदोलन करून बाकीच्या गोष्टी केल्या, 2-3 हजार जागा आल्या, 5,000 जागा आल्या, 2019 सारखं जर कार्यक्रम झाला तर काही खरं नाही. त्यामुळं सर्व एकत्र येऊन जर लढलो तर ह्या गोष्टी होऊ शकतात. आणि हे सर्व करत असताना मित्रांनो आपल्याला एक विचार करावा लागणार आहे की अधिवेशन काळामध्ये अधिवेशनाच्या ठिकाणी जर आंदोलन केलं तर हे खालील पद्धतीनं मी तुम्हाला जे सांगितलेले फायदे काय आहेत. सर्वात जास्त आपण फोकसवर जातो, मीडिया कव्हर करत असते, अधिकाऱ्यांपर्यंत भेट असतात, विविध आमदारांची भेटी होतात, विविध मंत्र्यांची भेटी होतात. ठीक आहे, हे सर्व एकत्र भेटतात. एकत्र भेटण्यात आणि असं नॉर्मल टाईमला ते कधीच एकत्र तुम्हाला भेटणार नाहीत. हे सर्वात मोठा प्लस पॉईंट आहे. डेलिगेशनचा फायदा आहे. इतर सर्व मुद्दे आहेत. ठीक आहे, आणि लक्षवेधी मांडण्यासाठी पण विविध आमदारांना, विविध मंत्र्यांना आपण अप्रोच करू शकतो. ठीक आहे, आणि विरोधी पक्षांना आपण एकत्र हे करू शकतो. आता महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अकाली म्हणजे ॲक्सिडेंट निधन झाल्यामुळं ह्या गोष्टी आंदोलनात थोडंसं कालचा पूर्ण दिवस लोकसभेमध्ये खूप भावनिक होता. खरंच महाराष्ट्राला एक लाडकी उपमुख्यमंत्री जे आपल्याला होते ते आज आपल्या हयात नाही, ते जगात नाहीत. कुठेतरी माझे पण शोक त्यांच्यासोबत आहेतच, त्यांना माझे शोक भावना व्यक्त करतो. पण हे सर्व करत असताना मित्रांनो उर्दू माध्यमासाठी अजित पवार साहेबांना आम्ही जेव्हा भेट द्यायचो उर्दू माध्यमाची मुलं, तेव्हा खूप त्यांनी पॉझिटिव्ह अर्थाने आमच्या भरतीला पाठपुरावा केलेला आहे. त्यांनी डायरेक्ट आम्हाला लेटर दिलेले होते, म्हणजे ते खूप डॅशिंग होते, कामं करायचे डायरेक्ट मुलांचे. हे मला एक त्याची कुठेतरी त्यांची उणीव भासणारच आहे आंदोलनामध्ये, या अधिवेशनामध्ये. तर मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून हे सांगणार आहे मित्रांनो की हे सर्व करत असताना विविध संघटना हे आंदोलन करत आहेत. बिलकुल करावं, माझा सर्वांना सपोर्ट आहे. पण जास्त करून ह्याच्यामध्ये सर्व अभ्यासू जे लोक आहेत त्यांची संघटना, म्हणजे माननीय संदीप कांबळे सर, युवा विद्यार्थी शैक्षणिक सामाजिक न्याय संघटना, हे सर्व हे करत असताना मित्रांनो हे संघटना नागपूर आंदोलनामध्ये खूप आम्ही पाठपुरावा केला. ठीक आहे, हे सर्व करत असताना त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने लढले, मुलांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. आम्ही सर्व मिळून लढलो त्यांच्या मागं. पण मी या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना पण विनंती करतो की तुम्ही अधिवेशनाच्या ठिकाणी आंदोलन घ्यावं. आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून माझं तुम्हाला सपोर्ट आहे आणि तुम्ही कुठे पण आंदोलन करा, मी तुमच्यासोबत आहे, एवढा मला शब्द देतो तुम्हाला. आणि जेणेकरून काय मित्रांनो की मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे की तुम्ही आमच्यासारख्या सामान्य अभियुक्तधारकांना न्याय देण्यासाठी 100% तुम्ही अहोरात्र प्रयत्न करत आहात.
करत आहे. 2019पासून तुम्हाला मी पाहतो आहे. अन्नत्यागपासून असेल, नागपूरचं आंदोलन असेल, सर्व इतर गोष्टी ज्या आहेत हे सर्व करत असताना मित्रांनो खूप गरजेचं आहे. का? कारण का काही गोष्टी कशा असतात जे आपण नाही सांगू शकत. ठीक आहे, आपण नाही सांगू शकत. हे सर्व करत असताना घर सोडून, दार सोडून सर्व गोष्टी करत असताना संदीप कांबळे सर जे आहेत हे लढत आहेत. त्यांना माझं पूर्ण समर्थन आहे. किंवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना जी आहे माननीय संदीप कांबळे सरांची, तुम्ही ती संघटना मध्ये तुम्ही त्यांनी जिथे आंदोलन करते तिथे सहभागी व्हा, जेणेकरून खूप गोष्टी ज्या आहेत तुम्हाला ते अनुभवात येतील. जे नागपूर आंदोलनामध्ये होते त्यांना त्याचा अनुभव आलेलाच आहे मित्रांनो. एवढंच मला तुर्तास सांगायचं होतं, बाकी काही नाही. युवा शैक्षणिक सामाजिक न्याय संघटना जी आहे हे सर्व प्रामाणिकपणे काम करते. मी स्वतः अनुभवलं आहे नागपूर आंदोलनामध्ये. त्यामुळं सर्वांना विनंती आहे, मी बी संदीप कांबळे सरांना विनंती करतो या माध्यमातून की तुम्ही पण जिथे पण आंदोलन घ्याल काहीतरी विचारपूर्वकच घ्यावं असं मला वाटते. आणि मी एवढंच मला सांगायचं होतं. आणि नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा, नवीन असेल आपल्या मित्रापर्यंत शेअर करा, जेणेकरून हे सर्व काही मुद्दे जे आहेत टेक्निकल बाबी ही तुम्हाला लक्षात येऊन जातील मित्रांनो. तुर्तास एवढं थांबतो. अजून काही अपडेट असेल तर या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे.